शू बघा टायगर श्रॉफ. तर माननीय श्री संजय भाऊ साळुंके यांचं आगमन झालेलं आहे. बरेच वर्षोनवर्ष पिढ्यानपिढीनंतर यांचं दर्शन झालेलं आहे. आणि बघा आमचं कुत्र कसं तडफडत आहे. हो तर साहेबांचे पावले लागलेले आहेत आमच्या दारी दारी खा खारी. काय सुट्टी देत नाही आमचं कुत्र घरात आल्यावर भाई. डायरेक्ट नाचो दाखवतोय. एक परफॉर्मन्स मारतो तो डायरेक्ट झुंपची असला परफॉर्मन्स आहे भाई. खवाट साल्सा लॅटिन डान्स स्टाईल असं पण भाई करा करते सगळे. तर MH50 द बीस्ट इज बॅक. बेकार करून टाकले गाडी भाई. एक नंबर मोडे बाय फुल मोडे बाय. ड्रिपा मारत फिरायचा ड्रिपा. हा ना करा ड्रिप टोकियो नाही करा ड्रिप झाला विषय भाई. भारी. दिस इज द 1 BHK. दिस इज द स्टोर रूम. शूज. दिस इज द हॉल किचन and this is the bedroom. तर साळुंके साहेब म्हणलेत की लिफ्ट विफ्ट तर बारकी पोरं वापरतात. मर्द हमेशा पैरों से आते हैं. कशाला मर्द? स्टेप से आता है स्टेप से. हो योग सापच वाटायला लागलं एवढं समोर. सापाला एकदम मुश्किल. तर आमचे लिफ्ट बंद पडले. मॅगी वेगी कार्यक्रम जोरात केला बघा. चाय साखर सगळं 10 रुपयाचे आपले काय टोस्ट. आता ताव मारायचं आहे. तर आता विषय असं आहे की आपल्याकडनं जेवण खूप नासानासी व्हायला लागलं आहे. चांगलं बनवणं आहे त्यामुळे मी आपण करतोय मॅगी. 2 मिनिटात नाही बनणार आहे पण साळुंके आणि आम्ही आता मॅगीचा प्लॅन केला. तर मॅगी बनवूया. मॅगी खूप सोपी असते. पाणी मॅगी मसाला हलकंसं मीठ. कॅमेरा जवळ असतो आमच्या गावात. ओ माय गॉड. दूध पण आणलंय भाई. जर चायचा मोड झालाच तर दूध. तर बऱ्याच दिवसांनी संजय मी मॅगी खायला लागलोय. मॅगी 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 बनायला सुंदर बनलेली. आता खाऊन बघणार आहे. त्याच्यात काहीही कष्ट केलेले नाहीत. झिरो कष्टनी बनलेली मॅगी. वाह यार रिएक्शन दिया मेरे भाई. तुमको और मैगी चाहिए मेरे भाई म्हणून बोलते. ओके मस्त. गोव्यानंतर आता पहिल्यांदा घातलंय अंकिताला. हे कॉम्बिनेशन खूप आवडतं म्हणून. संजित गेला 12:30 वाजता. त्याच्यानंतर झोपलो आणि DJ पिक्चर बघत होतो साऊथ इंडियन. DJ अल्लू अर्जुन. आता चकोलीला घ्यायला जायचं आहे. बघू कसा काय प्लॅन बनतोय तो. लाश बिल्ला तेरे प्यार में मर गया रजाई में. का हुआ रे? धोखा दे दिया का बिल्ली ने? अरे बिल्ला. अब भाई 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 भांडण भाई भांडण आहे. हा म्याव. ओ रागा. ऐ चल इकडे. लगेच माझा प्रोटेक्टर आहे हा. माझा प्रोटेक्टर आहे. मला बोललो नाही. पप्पा छू धर त्याला. छू छू पप्पा छू धर. छू बघा टायगर श्रॉफ. मुस्कान पकड पकड पकड. खेच बाहेर खेच. लिहू कुठला शब्द आहे? खेच कुठला शब्द?
तर इथं आहेत मॅगी, इकडं आहे मोमोज दिला आहे चकुली. एक दिला होता नका चकुली. हो मी एवढं खाते, मी बकासूर आहे. मला रोज संध्याकाळी एवढं लागतं खायला ऑफिस सुटल्यावर. पण आज मी ह्याच्यापेक्षा चांगली मॅगी केलेली. हा बिचारा गरीब आहे, हा काय खात नाही बाहेरचं, हे मीच खाते बाहेरचं सगळं. मुलीने नवीन ड्रेस ऑर्डर केला बघा. कसला ड्रेस म्हणतात त्याला? पलाझो. पलाझो सेट. पलाझो आहे काहीतरी. प्लाझो ऐकलंय पण मी, तर पलाझो कसं काय? तेच ते. तेच ते वर चालतं. कुपुली ये ये ये. चला. शकुलाबाई गेली कामाला. एवढ्या दिवस बाहेर नुसतं चाललंय माझं लूप 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 गाडी धुवून 2 दिवस झाले आणि मी चेन लूप केले ना. जेवण आता भूक पण लागले. आज रिस्क घेणार नाही मी. काल मी ट्राय केलेला की टोमॅटो भाजी एवढीच केलेली पण खरंच भारी झालेली बाई. म्हणजे मला एवढं कळालं आहे की एवढीशी भाजी केली का नाही भारी बनते. भाजी जास्त केली का नाही भंगार बनते एक नंबरची फालतू. भाई दोडक्याची भाजी का नाही मी कधीच विसरू शकत नाही. असा घास खाल्ला ना मी उलटीच झाली भाई. अरे भाई अलग बनलेली भाई. सो आता जातोय मी काहीतरी खायला घेऊन येतो खालून आणि काही करून चेन ल्यूप करूनच या घरात पाय ठेवणार मी. त्याशिवाय घरात येणार नाही. 11 वाजल्यात. जाऊया चेन ल्यूप करूया आणि मग येऊया. आणि आज बहुतेक छकुलीला अजून एक सरप्राईज देणार आहे. पण ते थोडंसं लोकेशन लय लांब आहे राव. विषय काय माहिती आहे का, लोकेशन इज सो फार दॅट्स वॉज आय एम थिंकिंग की ती सुटती 6 वाजता. तिथं पोचायलाच 1 तास जाणार आहे. म्हणजे आणि तो पण 1 तास म्हणजे फक्त मॅपमधून सांगतोय आणि ट्रॅफिक जरा जास्त असणार आहे. सो बघू कसं काय जमतंय जुळतंय. पहिलं तर लूप करूया आणि खायला आणूया जेवण. आ लेट्स गो. लूप तर झाली चेन. तर आता ऑइलिंग पण करतो थोडंसं. इथं स्टँडला, इथं गिअर आणि इथला ब्रेक आणि इथं पण थोडंसं टाकतो. त्याने कसं राहतं गाडी जरा स्मूथ राहते. कार कुरकुई काय असले आवाज काही येत नाही. तर आता जेवण तर काय मिळालेलं नाही आहे कारण भाई 11 वाजल्यात त्यामुळे जेवण मिळत नाही आहे. मग आता प्लॅन असा करतोय मी घरातच बनवूया. चटरपटर काहीतरी चिप्स विप्स घेऊन आणि जाईल खायला. तर घरातच डाळ कांदा बनवू आपण. आज विषय संपला भाई. रिस्क बनता है, रिस्क तो इश्क है, इश्क तो खाना है भाई. तर तडकत्या भडकत्या उन्हात आलेलो आहे वापिस खाली हात. आता काय करायचं आहे माहिती आहे का, विषय असा आहे की भांडी घासून घ्यायचं आहे, घर झाडून पुसून घ्यायचं आहे, कपडे धुवायला टाकायचे आहेत. आमचं छकुलं बघा खुपुली. सो कामाला लागूया आपण. 11 वाजल्यात. पाणी आलेलं आहे. ओके किंबा पण हाय बोललेला आहे. तर आता मस्तपैकी किचन आवरून घेऊया, झाडून घेऊ, पुसून घेऊ, कचरा बाहेर ठेवू, कपडे धुवायला टाकू, धुतलेले कपडे घडी घालून आत टाकू. येस. आणि जेवण बनवणार आहे. रिस्क घेतलंच पाहिजे. तर आता भात ठेवलाय, भांडी घासून घ्यायचं. मी ट्राय करायला लागलो की मी म्हणजे सातत्य इंग्लिशमधला शब्द खूप असा ट्रिकी आहे माझ्यासाठी थोडा. त्यामुळं मी माझ्या चॅनलवर सातत्य ठेवतोय. सातत्य. त्याच्यामुळं मी डेली करायला लागलो ब्लॉग. स्वतःला पण सांगतोय की कर आव्या कर. कंटिन्यू ठेवणार आहे मी. थोडासा अर्धा बोललोय त्याच्यातला शब्द कंटिन्यू ठेवतोय मी.
सो हा ब्लॉग इथपर्यंतच आहे आणि ह्याच्यानंतर हा सरप्राईज छकुलीला मी आज पण सरप्राईज देणार आहे, पण तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि तुम्हाला ते आधीचा व्हिडिओच्या ह्या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ जो टाकलेला मी तिच्यासाठी सरप्राईज, तर ते भूगावमध्ये आणि ते मानस सरोवर. जर तुम्हाला नीट व्हिडिओ बघितला नसेल तर जावा आणि बघा, बघितला असेल तर थँक्यू. असं तसं तुम्ही कमेंट करतच नाही त्यामुळं तरी पण मी सांगत असतो, माझं काम मी करत असतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी. बाय.